नमस्कार. विचार करा, आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासात असे काही लोक होऊन गेलेत की ज्यांच्याशिवाय आजचा भारत आपण इमॅजिनच करू शकत नाही. तर आज आपण अशाच एका द्रष्ट्या नेत्याच्या जबरदस्त कार्याबद्दल जाणून घेणार आहोत. पण एक प्रश्न मनात येतो नाही का, की एकच माणूस म्हणजे बघा, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि शेतकऱ्यांचा नेता, इतक्या सगळ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिका एकाच आयुष्यात कशा काय निभावू शकतो? शक्य आहे का हे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं एका नावात, डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख. हो, हेच आहेत आजच्या आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी. भाऊसाहेबांचं काम समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे 3 मुख्य आधारस्तंभ पाहावे लागतील. ते होते एक प्रख्यात समाजसुधारक, एक जबरदस्त दूरदृष्टी असलेले शिक्षणतज्ञ आणि शेतकऱ्यांसाठी लढणारे कणखर नेते. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भूमिकेपासून. एक शिक्षणतज्ञ म्हणून त्यांनी काय केलं ते पाहूया. शिक्षणाबद्दलची त्यांची तळमळ काही साधीसुधी नव्हती. ते काही तात्पुरतं काम नव्हतं त्यांच्यासाठी, तर ती एक आयुष्यभराची मोहीम होती. खरं तर त्यांनी आपलं अख्खं आयुष्य शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि त्यातून समाजात बदल घडवण्यासाठी अक्षरशः वाहून घेतलं होतं. आणि याच अथक प्रयत्नांमधून शिक्षण क्षेत्रात एक अशी क्रांती झाली की इतिहासाला तिची दखल घ्यावीच लागली. हो, आणि हे काम होतं देशातलं पहिलं. त्यांनी असं काहीतरी करून दाखवलं जे त्यांच्या आधी भारतात कोणीही केलेलं नव्हतं. काय होतं ते? तर त्यांनी देशातल्या पहिल्या कृषी विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. जरा विचार करा, नुकताच स्वतंत्र होऊ पाहणारा आपला देश, जो पूर्णपणे शेतीवर अवलंबून होता, त्या देशासाठी हे किती मोठं आणि दूरदृष्टीचं पाऊल असेल. आणि हे विद्यापीठ दुसरं तिसरं कोणतं नसून आजचं आपलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे. त्यांच्या कार्याला दिलेली ही एक जिवंत आदरांजलीच आहे, नाही का? पण एक मिनिट, इथे एक प्रश्न येतो मनात, की त्यांनी इतरही शिक्षण संस्था सुरू केल्या असत्या, पण खास करून कृषी विद्यापीठावरच एवढा जोर का दिला? याचं उत्तर ना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दुसऱ्या पैलूमध्ये दडलेलं आहे. आणि तो दुसरा स्तंभ म्हणजे एक कृषी नेता म्हणून त्यांची ओळख, शेतकऱ्यांचे खरेखुरे कैवारी. भाऊसाहेबांनी आपलं आयुष्य शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच वेचलं. त्यांना हे अगदी स्पष्ट माहीत होतं की जोपर्यंत या देशाचा शेतकरी पायावर उभा राहत नाही, सक्षम होत नाही, तोपर्यंत देश खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर होऊच शकत नाही. आता बघा, इथे गंमत आहे. त्यांचे हे दोन्ही स्तंभ म्हणजे शिक्षण आणि कृषी, हे एकमेकांशी किती घट्ट जोडलेले आहेत. कृषी विद्यापीठाची स्थापना करणं हे फक्त शिक्षण देणं नव्हतं, तर ते शेतकऱ्याला आधुनिक ज्ञान आणि विज्ञानाची ताकद देण्याचं एक जबरदस्त साधन होतं. शिक्षण आणि शेतीची ही किती अप्रतिम सांगड घातली होती त्यांनी. चला आता त्यांच्या तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या स्तंभाकडे वळूया, एक समाजसुधारक म्हणून त्यांनी केलेलं काम. भाऊसाहेबांची दूरदृष्टी बघा. त्यांना हे पक्क माहीत होतं की खरा बदल फक्त शेतात किंवा शाळेच्या वर्गात घडून येणार नाही. त्यासाठी संपूर्ण समाजाची मानसिकता बदलावी लागेल. आणि म्हणूनच त्यांनी जातीभेदाविरुद्ध आणि अस्पृश्यतेसारख्या वाईट प्रथांविरुद्ध जोरदार आवाज उठवला. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर त्यांची ही तिन्ही कामं, शेतकरी, शिक्षण आणि समाज सुधारणा, ही वेगवेगळी नव्हतीच. उलट ही एकाच मोठ्या ध्येयाची 3 अंग होती. सगळं काही एकमेकांशी जोडलेलं होतं. तर या 3 भक्कम स्तंभांवर त्यांनी जे कार्य उभं केलं ना, त्यातून एक असा वारसा तयार झाला जो आजही आपल्याला प्रेरणा देतो. चला आता पुढे पाहूया की ह्याच सगळ्या दूरदृष्टीने त्यांना कुठे नेऊन पोहोचवलं. त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासाकडे पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट दिसते. त्यांनी सुरुवात केली अगदी तळागाळातून, शेतकऱ्यांच्या हक्कांपासून. मग त्यांनी कृषी शिक्षणाचा मजबूत पाया रचला आणि ह्या दोन्हींच्या ताकदीवर त्यांनी सामाजिक सुधारणांना चालना दिली. या सगळ्याचा परिणाम काय झाला, तर ते एक मोठे राष्ट्रीय नेते म्हणून पुढे आले. साहजिकच आहे, एवढं मोठं काम केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारच होती. विशेषतः भारत स्वतंत्र झाल्यावर तर त्यांचं महत्त्व आणखीनच वाढलं. आणि मग त्यांच्या कार्याला सर्वोच्च सन्मान मिळाला. डॉक्टर पंजाबराव देशमुख स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री बनले. विचार करा, ज्या माणसानं आपलं अख्खं आयुष्य शेतकरी आणि शेती शिक्षणासाठी दिलं, त्याच्यासाठी यापेक्षा अधिक योग्य पद कोणतं असू शकतं? तर मग जाता जाता एक विचार करूया. भाऊसाहेबांनी ज्या काळात हे सगळं काम केलं त्यापासून आज आपण खूप पुढे आलो आहोत, हे खरंय.
पण आजच्या काळात आजच्या समस्या पाहता डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा आणि त्यांच्या त्या दूरदृष्टीचा आपल्यासाठी काय अर्थ लागतो यावर विचार करायला हरकत नाही.